नमस्कार. आज आपण आहे ना भाई कटिंग कशी करायची ना ती बघणार आहोत. तर भाईचा आकार देण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, 4 फोल्ड पदर कपडा घेतलेला आहे. नंतर एक कुर्ती कटिंग केलेला आहे. तर त्याचं ना असं तिरकस भाग बघायचा. आर्महोलचा जिथे आपण कटिंग केलेला आहे ना तो भाग असा तिरका मोजून बघायचा. जेवढा येतोय तेवढा त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करायचं. जसं की 9 आणि 10 इंच आलेला आहे. आणि भाई लांबी आहे 6 इंच, त्यातमध्ये 1 मिळवला 7 इंच झाले. नंतर पुढच्या साईडून आपल्याला 3 इंचचा गोलाई शेप देण्यासाठी मार्किंग करून घ्यायची. दंडघेरा आहे 12, 6 घेतले आपण. त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच वाढवायचे आहे शिलाई मार्जिन. आणि नंतर आपल्याला इथून पण काय करायचं आहे, जिथे आपल्याला 10 इंच घेतलं होतं तिथून आपल्याला 1.5 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे शिलाई मार्जिनसाठी. नंतर हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जिथे आपण 3 इंचचा मार्किंग करून घेतलं होतं तिथून आपल्याला असं गोलाई शेप देऊन घ्यायचे आहे. हा झाला पाठीमागचा गोलाई शेप. त्याच्यानंतर आतमध्ये अर्धा इंच हे करायचं आहे, पुढच्या भागाची मार्किंग करून घ्यायची आहे. तो पुढच्या बाजूला देतो, आतल्या बाजू कटिंग केलेली असते ती. त्याच्यानंतर आपण कटिंग करून घेऊया. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, तुम्हाला एक नवीन प्रकार सांगते की नवीन पद्धत सांगते की पुढच्या ज्यांना गोलायचा शेप देता येत नाही, जमत नाही, तर त्यांनी काय करायचं आहे, जिथं आपली शिलाई मार्जिन आलेली आहे ना तिथून त्याला काय करायचं आहे, असा कट पॉईंट ठेवून घ्यायचा आहे. एक टोक जोडून घ्यायचा आहे, मागची बाजू आणि पुढची बाजू. त्याच्यामुळे आपल्याला बरोबर पुढचा शेप जो आहे तो बरोबर निघतो. त्याच्यानंतर आपण तो पुढच्या बाजूचा शेप जो आहे तो कटिंग करून घेतलेला आहे. अशा प्रकारे आपली ही भाईचा आकार, पुढचा भाग आणि पाठीमागच्या भागाची कटिंग झाली.